हाय फ्रेंड्स, बघा आपण साईडला माप दिल्याप्रमाणेच बघा आपण आता हे 4 भाग आखून घेतलेले आहे बाहीसाठी. छातीचा चौथा भाग उंची आहे आपली 9. बघा छातीचा चौथा भाग काढला आपण असा आखून घेतलेला आहे. इथं 9ची उंची आहे तर 9.5ची घेऊ आपण. अर्धा इंचानं वाढवून घेतली शिलाईसाठी. इथून पण आपण मोजून घेतलं. वरून 3 इंचावर एक पॉईंट दिला आणि आडवा 1.5 इंचाला दिला आहे असा. आणि असा बाहीचा आकार व्यवस्थित आखून घेतलेला आहे आपण आणि खाली अर्धा इंचाचा आकार दिलेला आहे. असं आपण कटिंग करून घेऊ. आता आपण वरचीच कटिंग आहे ती करून घेऊन मध्य काढला इथं. बघा हा बंद भाग होता तो आपण खोलून घेतला. बघा फ्रेंड्स, इथं आपण 4 भाग टाकून घेतलेले आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही पण. बघा 14.5ची उंची आहे. अशी उंची मी आखून घेतलेली आहे. म्हणजे 12.5ची जशी आपली उंची आहे, पण मी 2 इंचानं वाढवून घेत असते नेहमी. बघा फ्रेंड्स, अशी रेष आपण करून घेऊ. बघा इथं 2.5 इंचाला एक पोण देऊ आपण आणि इथं 7.25ला एक पोण देऊ. बघा तशीच उंची पण आपण 7.25चीच घेऊ बरं. बघा 7.25ची उंची घेतलेली आहे मी आणि असंच आपण एकदम व्यवस्थित रेष ओढून घेऊ आणि छातीचा चौथा भाग इथं व्यवस्थित मोजून घेऊ आपण. बघा मी इथं छातीचा चौथा भाग असा काढून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी पण मी ठेवलेला आहे. बघा फ्रेंड्स, एक आणि बघा इथं पाऊण इंचानं आपण थोडा मागं घेणं आहे आणि इथं 1 आणि 1.5 असे 2 भाग आपण 3 इंचाच्या आतमध्येच म्हणजे हे दिलेलं आहे आपण घेर व्यवस्थित असा. बघा फ्रेंड्स, हा आपण आखून घेतला. बघा मी थोडा हा भाग फोल्ड केला होता तर मी उंची परत मोजून घेत आहे 14.5ची. बघा तुम्हाला हलकी हलकी रेष दिसत असेल थोडी खालून. 14.5ची परत उंची मी आखून घेतलेली आहे आणि बघा वरून 10.5 इंचावर एक पोण दिला आपण आणि इथं 4 इंचाला आणि खालून 3.5 इंचाला. बघा वरून 4 इंच, बघा इथं 4 इंच आणि हो 3.5 इंच हे दोन्ही आपण आखून घेऊ. इथं बघा 2 इंचाचा मी टक्ससाठी घेतला, उंची पण 2 इंचाची घेतली आणि प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे. तुम्हाला कळालं नसेल तर थोडा तुम्ही व्हिडिओ स्लो करा किंवा रिटर्न घ्या, तुमच्या लक्षात येईल. आणि एकदम सोपं माप आहे आणि एकदम व्यवस्थित एवढा भारी ब्लाऊज बसतो. तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कमी जास्त वाटलं ना, तुम्ही कमेंट बॉक्सला मला तुम्ही बोलू शकता की तुम्ही म्हणजे व्यवस्थित सांगितलं नाही म्हणून. कारण की खूप व्यवस्थित माप सांगितलेले आहे मी तुम्हाला. तुमचं चुकणारच नाही. म्हणजे मी गॅरंटी घेते तुम्हाला की चुकणारच नाही. एवढी चांगली कॉलरचा ब्लाऊज बसतो खूप भारी. पण बघा हा माप ना मापाप्रमाणे चेंज होतो. जेव्हा आपला शोल्डरचा माप चेंज झाला ना, तर आपला माप चेंज होतो. तर मी तुम्हाला दुसरे पण मापं टाकून देणार आहे. बघा फ्रेंड्स, आपण आता मागचा आणि पुढचा दोन्ही भाग वेगवेगळे केलेले आहे आणि पुढच्या भागाचा बघा मी असा आपला जो भाग आहे ना एक्स्ट्रावाला जो बगलचा तो मी कट केलेला आहे आणि प्रिन्सेसचा जो भाग आहे आपण आखलेला जसा तसा कट करायचा. जसा आपण आखला आहे ना तसाच कट करून घेणं आहे आपल्याला. बघा फ्रेंड्स, आणि मी थोडा ना म्हणजे शिलाईसाठी एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे. तो मला छाटावाच लागणार आहे पण मी घेतला आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पण घेऊ शकता. शिलाईसाठी मी थोडा एक्स्ट्राच भाग घेतलेला आहे. बघा आता समोरचा भाग आपला तयार झालेला आहे आता. आणि आता मी गळ्याचं बघा आपल्याला जेव्हा कॉलरचा गळा असतो ना तेव्हा 7 पर्यंत उंची आपण समोरची बघा 7ची उंची आपण घेऊ शकतो. 7 पेक्षा आपण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणखी खाली घेऊ शकता, पण अर्धा इंचानंच वाढवा, नाही तर मग कॉलरचा गळा खूप खाली होतोय मग. बघा इथून 3 इंचाला एक पोण द्यायचा आपण, कारण कॉलर येणार आहे तिथपर्यंत आणि इथं असं आपण तुम्हाला वाटेल तसा आकार देऊ शकता तुम्ही गळ्याला. असं काही इथं हे नाही आहे. मी पान गळ्याचा आकार दिलेला आहे इथं. आणि बघा फ्रेंड्स, हा आपण जेव्हा शिलाई करू ना तेव्हा मी व्यवस्थित कट करून घेणार. आता हा मागचा साईड आहे ना, बघा उंची मी अर्धा इंचानं कमी केलेली आहे. आता इथे 14 इंचाचीच उंची आहे आणि इथं पाऊण इंचाचा बघा पाऊण इंचाचा गळा घेतला मी उंचीला आणि असा आकार दिला व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, मी गळ्याचा पण हा कट करून घेतलेला आहे भाग आणि मध्य भागाला मी असा व्यवस्थित आपण मध्य काढला आहे. बघा माझी कटिंग कंप्लीट झालेली आहे फ्रेंड्स अस्तरची. आता तुम्ही पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्ही बघा फ्रेंड्स, मी दिलेले मापं बघा तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा. खूप
खूप व्यवस्थित असतात. तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ जे मी टाकेल ना ते येईल. आणि हा ब्लाऊज कसा शिवायचा हे मी तुम्हाला एकदम सविस्तर पुढच्या व्हिडिओला टाकणार आहे. म्हणून तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ व्यवस्थित बघणं आहे. म्हणजे मी कॉलर कशी व्यवस्थित लावणार आहे आणि कसं जोडून घेणार, मी हे सगळं तुम्हाला सविस्तर पुढच्या व्हिडिओला सांगणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे मी जोडून घेणार आहे हे सगळे भाग. बघा फ्रेंड्स, आता मी हा साडीच्या कपड्यावर ठेवून सगळा भाग कट करून घेतला.